सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित वसमत बंदला संपूर्ण वसमतवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकल मराठा समाजाच्या वतीने झेंडा चौक या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधवांनी जमा होऊन झेंडा चौक ते मामा चौक मोढा मार्केट या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी मौलाना व बौद्ध समाजाचे बांधव यांनी मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आशेगाव रोड येथे तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी यांना सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यानंतर शिवतीर्थावर राष्ट्रगीत म्हणून या ठिकाणी बंदला समारोप देखील देण्यात आलेला आहे। यावेळी संपूर्ण तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळला आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी हा बंद शांततेच्या मार्गाने पाडलेला आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज रोजी वसमत शहर व तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवलेली आहे। सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील संघर्ष योद्धे यांच्या माध्यमातून जे काही प्राणांतिक आमरण उपोषण चालू आहे, या उपोषणाला कुठेतरी थांबा मिळावा, समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, दादांचं उपोषण संपावं याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने आज हा बंद होता। त्यामध्ये सर्व समाज, मुस्लिम असतील, बौद्ध असतील व इतर छोटे मोठे सर्व समाज आज या संपामध्ये सहभागी होते। आज सरकारनं या परिस्थितीची गंभीर अशी नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आंदोलकांना ठोस कोणता निर्णय असेल तो निर्णय द्यावा, अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून उद्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यामध्ये छेडण्यात येईल। त्यापासून आदरणीय जरांगे पाटील हे पुन्हा 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहेत, परंतु हे गेंड्याच्या कातडीचे सरकार अजूनही ध्यानावर यायला तयार नाही। या समाजाच्या अतिशय संवेदनशील मागणीवर मागच्या अनेक वर्षांपासून इथलं सरकार, इथली राज्यव्यवस्था ही भांडवल करत असून राजकारण करत आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचा 8वा दिवस आहे उपोषणाचा। अन्न पाण्याविना ते समाजासाठी संघर्ष करत आहेत। प्राणांतिक उपोषण दादांचं चालू आहे आणि त्यांच्या या उपोषणाची दखल सरकारनं तात्काळ घ्यावी म्हणून वसमत सह तालुका बंद करण्याचं आवाहन सकल मराठा समाजानं केलं आणि इतिहासानं नोंद घ्यावी अशी बाब या वसमत तालुक्यामध्ये घडली। आंबेडकरी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, अतिशय उत्स्फूर्त ताकदीनं त्यांनी या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आणि हे आंदोलन अतिशय यशस्वी झालं। उद्याच्या आज जर काही सरकारकडून ठोस पाऊल उचललं गेलं नाही तर उद्यापासून अजून याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन वसमत तालुक्यात होईल, याची सरकारनं, प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी आणि आजचा हा बंद हा 5 वाजेपर्यंत असेल। 5 वाजता सायंकाळी शिवतीर्थावर राष्ट्रगीत होऊन हा बंदाचा समारोप होईल आणि त्याच ठिकाणाहून उद्याच्या आंदोलनाच्या संदर्भानं उद्याची घोषणा होईल। उद्याच्या आंदोलनाची काय दिशा असेल, काय असेल, या सगळ्या बाबतींच्या बाबीमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जातील। कारण सकल मराठा समाज आज आमचा संघर्ष योद्धा प्राणांतिक उपोषण चालू असताना घरामध्ये स्वस्थ बसणार नाही आणि एक दिवस बंद पाळून किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करून आमचं पोट भरणार नाही। मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं अतिशय ताकदीने हा वसमत तालुका सुरुवातीपासूनच राहिलेला आहे। आताही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा तालुका कधीही मागे पडणार नाही आणि म्हणून उपोषण संपेपर्यंत अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यामध्ये छेडण्यात येईल, याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेण्यात येईल। मराठा बांधव मोठ्या ताकदीने हा लढा रेटत आहेत, पण ज्याच्या जीवावर हा लढा आम्ही लढत आहोत असे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आणि आज त्यांची तब्येत एवढी खालावलेली आहे आणि त्यामुळे हा उद्रेक मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे आज हा छोटासा बंदच्या रूपाने आम्ही सरकारला या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न करालो आणि या बंदला सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला। याबद्दल मी सर्व जाती धर्माच्या लोकांचं आभार मानतो आणि
यानंतर आता चालू भाऊनं सांगितलं तसं आता याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस शिवतीर्थावर जातील आणि याच्यानंतरची दिशा आम्ही त्या ठिकाणी ठरवतील आणि याच्यानंतरची जी दिशा राहील ही दिशा ठरल्याच्या नंतर याच्यानंतर जे तीव्र काही घटना घडल्या याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील याचा सरकारने या ठिकाणी लक्षात घ्यावं एवढं बोलतो.